किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण पोटॅटो गार्लिक स्पाइस बनवणार आहे. ही रेसिपी लहान मुलांसाठी खूप आवडीची आहे. आता सध्या उन्हाळ्याची सुट्टी आहे. सुट्टीमध्ये मुलांना खूप खेळून खूप दमून येतात. अशा वेळेस 10-15 मिनिटात ही रेसिपी तयार होते आणि मुलंही आवडीने खाऊ शकतात. 2 महिने स्टोअर करू शकतो, पण जेव्हा लागेल तेव्हा ते आपण काढून तळून खाऊ मुलांना पटकन देऊ शकतो. तसंच संध्याकाळच्या चहासाठी पण ही रेसिपी अगदी बेस्ट आहे. तर चला पाहू रेसिपी. पोटॅटो गार्लिक बाईट्स बनवण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेले आहे. गॅस मिडियम फ्लेमवरच आहे. आता तेल तापलं की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. आता जिरे चांगले तडतडून द्यायचे. जिरे तडतडले की त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, त्या खिसून मी टाकलेल्या आहेत किंवा बारीक चिरून असं टाकलं तरीही चालतं. आता ते चांगलं परतून घ्यायचं आहे. 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याचा थोडासा असा कच्चा पण गेला पाहिजे, अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलेली आहे आणि तेही परतून घ्यायचं. आता त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे. आता 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. आता जर लहान मुलं खात नसेल तर बारीक चिरून मिरची टाकली तरीही चालते, म्हणजे जरा थोडं स्पायसी होतं. आता त्यामध्ये काय करायचं, एक कप पाणी टाकायचं आणि थोडं सगळं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने. अजून थोडंसं असं आपल्याला जर वाटलं तर अजून 1-2 चमचा पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण नंतर आपल्याला यामध्ये बारीक रवा जाणार आहे. म्हणजे आपलं मिश्रण जास्त पातळ बी नाही आणि घट्ट पण नाही, अशा पद्धतीने आपण पाणी टाकायचं. आता त्यावर आपण पाणी उकळण्यासाठी झाकण लावलेले आहे. हे बघा, त्याच पाणी टाकलेल्या मेजरमेंटनीच आपण 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. जर बारीक रवा नसेल, मोठा रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. आता पाणी पूर्ण उकळलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हा रवा टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये गॅस स्लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि यामध्ये ते मिक्स करून घेत आहे मिश्रण सगळं. हे बघा, अशा पद्धतीने. आणि थोडंसं असं काही गुटोळ्या वगैरे होत असेल तर त्या पूर्ण असं काढून घ्यायचं. आणि हे बघा, अशा पद्धतीने. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. आता मगाशी मसाला टाकला ना पाण्यामध्ये, म्हणजे आपण त्यामध्ये मीठ टाकलं तरी चालतं, पण मगाशी राहून गेलं म्हणून मी आत्ता टाकते. आणि ते पुन्हा परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकजीव चांगलं करून घ्यायचं. आता त्यानंतर परत झाकण ठेवायचं. गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचं आणि त्याला चांगला वाफ येऊन द्यायची, म्हणजे आतलं रवा पूर्ण शिजला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने मस्त शिजलेलं आहे. आता ह्यामध्ये जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, अगदी मऊ असा आपला हा रवा शिजून झालेला आहे. आता ते पुन्हा हलवायचा आणि एका भांड्यामध्ये, पसरट भांड्यामध्ये काढून ठेवायचा. आता हा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला, नाहीतर मग आता गरम ह्याच्यातच आपण हात घातला तर आपला भाजण्याची शक्यता असते. तर थोडा थंड करून घ्यायचं. आता त्यामध्ये काय केलं आहे, मी 2 बटाटे आहेत ना, ते बॉईल करून घेतलेले आहेत. आता ते बटाटे त्यामध्ये खिसणीने खिसून घेते किंवा तुम्ही असं हाताने असं कुस्करलं तरीही चालतं, पण खिसणीने खिसून घेतले ना अजून चांगले स्मूथ होतो, म्हणून मी ते खिसून घेत आहे. आता दोन्ही बटाटे रव्यामध्ये खिसून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपला बटाटा
खिसून झालेला आहे. आता हा दोन्हीही मिश्रण हातानेच मी मिक्स करत आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे, कारण कोथिंबीरीचा स्वाद हा कुठल्याही पदार्थामध्ये अगदी मस्त लागतो. आता सर्व मिक्स करून एक डो तयार करून घ्यायचा आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये आता लहान मुलं खाता येत किंवा मोठे जरी खाल्लं तरी आपण एक चीज टाकलं तर अजून त्या बाईटला चव अगदी मस्त येते. आता ही एक चीजचा क्यूब मी खिसून टाकत आहे, म्हणजे आपले बाईट्स अगदी खाण्याला मस्त लागतील. हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रण चीज खिसून टाकलं आणि हातानेच ते पूर्ण मिक्स करून घेत आहे. आता हे पूर्ण एकजीव झालेलं आहे. आता एका पोळपाटावर आपण ते मिश्रण घेऊन चांगलं मळूनच घ्यायचं हातानेच. आता हे बघा, इतका मस्त झालेला आहे गोळा. आता त्याचे 2 भाग करून घेते आणि त्याही भागाचे अजून 2 भाग करून घेते. आता त्यामधला एक गोळा बाजूला ठेवायचा आणि एक गोळा आता करायला घेत आहे हातात. आता थोडंसं चिकट वाटत असेल आपल्याला हाताला, तर मग त्याला थोडंसं 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि थोडंसं असं त्याला हाताला लावून आता ह्याचा रोल तयार करतोय आपण. आता हे अशा पद्धतीने आता मोठा असा रोल तयार करून घेत आहे. हे बघा, आता आपल्या थोडासा जाड घ्या किंवा पातळ घ्या आणि आता त्याचं एका चाकूने काय करायचं, 1-1 इंच त्याचे बाईट्स कट करायचे. आता चाकू थोडंसं चिकट वाटते तर परत कॉर्नफ्लॉवरच जरा चाकूला लावून घ्यायचं आणि त्याचे 1-1 इंच असे बाईट्स कट करायचे. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे बाईट्स आपण जे केलेत ना, तर अशाच पद्धतीने जे राहिलेले जे आपले आहेत ना डो, त्याचे करून घ्यायचे आहेत. आता हे केल्यानंतर थोडंसं हाताने त्याला आकार द्यायचा, जरा एकसारखा आकार द्यायचा, म्हणजे सगळे आपले बाईट्स कसे एकसारखे होतील आणि दिसायला पण छान वाटतात. हे बघा, कधी काय काय वेळेस ना ते थोडे जाड होतात, थोडे बारीक होतात. मग त्याला असं व्यवस्थित शेप दिला ना, मग सेम सगळे सारखे होतात. हे बघा, अशा पद्धतीने आणि ते दिसायला पण छान वाटतात. आता आपण अशाच पद्धतीने काय करायचे, सगळे बाईट्स कट करून घ्यायचे आहेत. खूप सोपी रेसिपी आहे. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं लागतात. बटाटे जर आपण बॉईल केले तर जास्त वेळ लागतच नाही आहे त्याला. हे बघा, आता दुसरा पण घेतलेला आहे. अशाच पद्धतीने हे बघा, सगळे एकसारखे आपले बाईट्स झालेले आहेत. आता हे काय करतात, हे भरपूर झालेले असतात, मग एकदम सगळेच तळावशे असं नाही आहे. तर मग आता त्यातले काही अर्धे जेवढे तळायच्यात तेवढे ठेवायचे आणि बाकीचे ना फ्रीजरमध्ये आपण सीलबंद डब्यात असं ठेवून द्यायचं. आता माझ्याकडं हा डबा म्हणजे चॉकलेटचा डब्बा होता, त्यामध्येच मी हे ठेवते. हे बघा, आणि त्याच्यामध्ये आता ते चांगले 2 महिने पण त्याची टिकतात आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण काढून आपण तळू शकतो. आता काय करायचं, गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. आता थोडंसं गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचं, तेल चांगलं कडकडून तापवून द्यायचेच आहे. हे आता सगळे आपण जेवढे मावेल तेवढे आता बाईट्स त्याच्यामध्ये टाकून घेत आहे. आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता थोडासा गॅस परत मीडियम फ्लेमवर आणून सोडायचा
आणि मग तळून घ्यायचे. आता एका साईडला चांगले तळले की मग दुसरी साईड जरा उलटून घ्यायची. आता आपण स्लो फ्लेमवर तळायला घेतले ना तर हे एकदम ऑइली होतात, म्हणून त्यांना हाय फ्लेमवरच पहिल्यांदा टाकून घ्यायचं आणि गॅस मिडियम फ्लेमवरच आणायचा, म्हणजे आपले चांगले तळले जातील. हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी आता बाईट्स आपले तळलेले आहेत. अगदी त्याचा कलर पण ब्राऊन कलर आलेला आहे, मस्त झालेले आहेत. आता हे काढून घेत आहे. आता माझ्याकडे एक जाळी आहे, त्या जाळीवरच मी आता ती काढून घेत आहे, म्हणजे आता त्यामधून तेल पण नितळून जातं. आता सगळे बाईट्स काढून घेत आहे. आता ते साईडला ठेवून द्यायचे. आता परत तेल तापवायचं आणि त्याच्यामध्ये दुसरा घाणा टाकून घ्यायचा आणि सेम अशाच पद्धतीने सर्व बाईट्स तळून घ्यायचे. हे बघा, मस्त असे आपले बाईट्स तयार झालेले आहेत. आता सर्वांनाच आवडणारे आहेत हे. लहान मुलांना तर आवडतातच, पण मोठ्यांना पण आवडेल. चहाबरोबरसुद्धा आपण हे बाईट्स संध्याकाळच्या टायमिंगला खाऊ शकतो. तुम्ही पण अशाच पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येतील. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. मस्त रहा. धन्यवाद.